देसाई तर दुसऱ्या बाजूला रोहिदास क्रिकेट क्लब RCC पेठ गावदेवी चषक 2026 आपला भेटीसाठी मॅच ऑन. पहिला बॉल समोर मिडॉनला फिल्डर आणि डॉट बॉलची होती समाप्ती. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. गणरायाला वंदन करून महाराष्ट्राचं आराध्य दैवत राजा शिव छत्रपतींचरणी त्रिवार मानाचा मुजरा. बॉल तयार. हा फुल टॉस आहे. कसा सोडेल फलंदाज बंडी जोशी आणि पाठवला बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. फुल टॉस होता. अक्रॉस द बॅटनं टर्न फ्लिक करत असताना स्क्वेअर लेगला आलाय. टीम पेटसाठी हा पहिला षटकार. हाफ ट्रॅकर जिकडे पॉवर प्ले सुरू आहे आणि त्यातल्या त्या समोर बंडी जोशी RCC पेठ आणि त्यांच्या सलामीचा फलंदाजीतला तोफखाना त्याचं नाव मैदानावरती खेळत बंडी. नॉन स्ट्रायकर इंडला सोहेल शेख उभा. बॉल या बॉलिंग मार्कवर चर्चा झाली आहे. तीच चर्चा झाली आहे की एक्झॅक्टली कसं थांबवलं जावं. मिडॉनला तुम्ही पाहता फोल्डिंग करताना राम म्हात्रे पाटील तेच बोललो मित्रा. तू चुकीचं सांगशील तर आमच्याकडनं मिस्टेक होईल ना बाबा. 12th मॅन काळजी घ्या त्या गोष्टीची. वन ऑफ द ऑल टाइम फेवरेट लेफ्ट हँडेड कल्याण डोंबिवली विभागातील एक नामांकित डावखुरा त्याचा अनुभवी खेळाडू. ऑन साइडला हा देखील खेचलाय लांबून. आता गुडलंड स्पॉट वरती टाकला होता तिकडनं पीक केलाय आणि मारलाय हा सलगचा तिसरा मोठा फटका. षटकार 6 धावा. ज्यानं सलगचे 3 बॉल 3 मारलेत. षटकार रतन मानेरकर सर भूमिकेत त्यांना साथ देतात. स्क्वेअर लेगला सचिन कडू सर आणि सध्या मॅच रेफरीच्या भूमिकेत अरविंद म्हात्रे सर. हो चौथा येईल का एक्स्ट्रा कव्हरला. क्रिकेट बंटीसाठी किती इझी आहे ना ते सध्या बंटीची बॅट मैदानावरती दाखवतीये आणि सध्या बंटी जोशी नावाचं वादळ मैदानावरती सुरू झालंय आणि हे वादळ थांबायचं नाव घेत नाहीये. मेहनत करावी लागेल. अजून धनंजय पाटीलला काहीतरी वेगळं करावं लागेल. राम तेच म्हणतोय की कुठेतरी मिस्टेक्स होती आहे. मागचा जो तिसरा मारला ना तो क्वालिटी बॉल होता. तिकडे बंटीनं आपल्या क्वालिटी स्किलच्या जोरावरती सिक्सर मारला आणि आता जो नंबर 4 आला हा देखील अर्ध्या विकेटवरती होता. अगदी बॅकलिफ्टला वरती आणत एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर हा आला षटकार. धाव फलक 24 वरती पोहोचलाय जिकडे पॉवर प्ले नंबर 1 सुरू आहे. देसाईकडे देखील बॅटिंग लाईन खूप खोलवर. राईट आर्म ओव्हर द विकेट. आता चांगला टाकला अवे फ्रॉम द बॉडी. थोडासा दूर ठेवला होता. वाईट यॉर्करचा प्लॅन होता पण ट्राय करत होते फ्रंट फुटला पुढे स्टेप आउट करत एक्स्ट्रा कव्हरला उडवायला. बॅटच्या टोल एंडला लागल्यानंतर थोडासा खाली राहिला बॉल आणि डॉट बॉलची होती समाप्ती. षटक संपलं. मैदानावरती पहिलं एका बाजूला पेटची ताकद आहे त्यांची गोलंदाजी आणि त्यातल्या त्याचं बंटी आणि सोलच्या बॅटमधनं रन्स झालं. 65 ते 70 ही टीम आरामात बनवू शकते. मात्र समोर राम पाटील साई यांसारखे आजही वयाच्या 40 नंतर क्रिकेटमध्ये धुवाधार फटकेबाजी करणारे देसाईचे लेजंड्स खेळतात. त्यामुळे त्यांच्या बॅटमधनं देखील रनची अपेक्षा नक्की असणार आहे आज वागेश्वर देसाई संघाला. 31-31 सरकार लेजेंडर 31-31 आणि धर्मा 31-31 बैलाचे मालक सन्माननीय दिनेश पाटील यांचे शुभागमन होतंय. आयोजकांच्या माध्यमातून आपलं मनपूर्वक स्वागत. अनेक सारे दिग्गज मंचावरती येताना आपल्याला पाहायला मिळतात. आदरणीय बाळू जोशी पेठ यांच्या ठिकाणी शुभागमन झालं. तर दादांना विनंती आहे यावं आपण व्यासपीठावरती. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. पेठ म्हटलं की नेहमीच या टीमसाठी विशेष योगदान राहायला मागच्या अनेक वर्ष गणेशदादा जोशी असतील त्यानंतर विवेकदादा जोशी असतील. पेठ म्हटलं की आमचे संदीप वासकर PTC लाईव्ह त्याचे फाउंडर ज्यांच्या माध्यमातून पनवेल टेनिस क्रिकेट ऑफिशियली वेबसाईट आली त्यांचं देखील करू आपण सहर्ष स्वागत.
आणि सध्या RCC पेठ आणि पेठगाव म्हटलं की चर्चेत राहणारं नाव असतं गुड्डू शेठ जोशी. दोस्तीच्या दोन्हीतील एक दिलदार व्यक्तिमत्व आणि पेठसाठी एक प्राईड मोमेंट. आता जो ठाणे विरुद्ध रायगडचा सामना झाला तिकडे बंटीनं धावा डिफाईन करत स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषकामध्ये टीम रायगडला विजय मिळवून दिला आणि त्याच्यासाठी 5000चं कॅश प्राईज तब्बल गुड्डूभाऊ जोशी यांच्या माध्यमातून देण्यात आलं होतं. विकास जोशी यांचा देखील या ठिकाणी शुभागमन झाला पेठवरनं. त्यांना विनंती आहे यावं आपण व्यासपीठावरती. आपलं सहर्ष स्वागत आहे. आणि सोहेल शेख मैदानावरती शून्यावरती परतला. धक्का लागला या ठिकाणी 24ला पहिला. सध्या रमजान सुरू आहे आणि सोहल या ठिकाणी क्रिकेटच्या पटलावरती उतरला. हॅपी रमजान भाईजान. 24 लॉस ऑफ 1. 24ला धक्का पहिला लागला आणि कमबॅक होताना गोलंदाजी मार्क वरती तुम्ही पाहता गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय जीत मात्र. आणि पहिल्याच बॉल वरती जीतला मिळाली विकेट. दुसऱ्या बाजूला वादळ अजूनही थांबलेलं आहे. त्याचं नाव बंटी जोशी. ओव्हर द विकेट. टप्पा पडलाय. खूप बाहेर आहे, खूप बाहेर आहे. अगदी वाईट लाईन पासून देखील इतका बाहेर होता की अंपायरसाठी निर्णय सोपा होता. व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन. पहिली एक्स्ट्रा धाव या मॅच मधली. धावफलक 1 ने पुढे जाता. 25 धावा. आदरणीय दर्शन शेठ म्हात्रे आणि नवनाथ शेठ म्हात्रे त्यांनी पाहिलेलं स्वप्न आणि त्या स्वप्नातून साकार झालेले भव्य दिव्य पर्व. हा फुल टॉस मिस टायमिंग आहे. उंच गेलाय. अंतर कापेल का नाही. लॉंग ऑफला डाऊन दी बॉल. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित. कल्याण डोंबिवलीच्या फल्डिंग वर्ल्ड मधलं एक मोठं नाव मस्त 360 नितीन पाटीलला टिपलाय झेल. फलंदाज बाद धक्का दुसरा आणि जीत मात्रेचं सुपरबली कमबॅक. टीम जय वागेश्वर देसाई साठी. जय देसाई ते गाव मी नेहमी म्हणतो जर बालपणामध्ये क्रिकेटचा छंद आणि दहशत त्यावी कुठल्या गावाच्या नावाची क्रिकेटच्या पटलावरती होती ना तर ते नाव होतं देसाई. मी नेहमी मनामध्ये एक आवर्जून विचार करायचो देसाई गाव जवळजवळ 4 ते 5 संघांच्या माध्यमातून सातत्यानं कल्याण डोंबिवलीच्या पटलावरती खेळत राहिला. एक गाव 11 खेळाडू जरी खेळले तरी या गावामध्ये एक व्यावसायिक संघ तयार होईल. हा मागच्या 10 षटका आधीचा इतिहास देसाई गावाच्या क्रिकेटचा. मग त्यामध्ये रविदादा म्हात्रे नाव असेल. प्रमोददादा म्हात्रे आज झोपल्यामध्ये नाही आहे. या गावाच्या क्रिकेटच्या पटलावरचा एक दादा खेळाडू रिची म्हात्रे. त्यानंतर राम पाटील, नितीन, त्यानंतर दिलीप दादा. बॉलिंग ट्रॅकवरती देखील एक नितीन नावाचा गोलंदाज या टीमसाठी तुम्ही पाहिला. सध्या अगदी आपण पाहता ज्युनियर नितीन ज्यानं नुकती कॅच घेतली. अनेक मोठी मोठी नावं या गावाच्या क्रिकेटनं सातत्यानं टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती दिली. रोहित दादा म्हात्रे त्याच्या नावाचा उल्लेख करेल. अगदी बोनोलीचं मैदान आणि त्यांना मारलेले त्याच्या कारकिर्दीतले पहिले 6 बॉल 6 षटकार याची देही याची डोळा पाहण्याचा आनंद मिळाला आणि फार डेंजरस होता देसाईचा संघ. त्याचं एक ज्वलंत उदाहरण सध्या साई म्हात्रे जो एसटी रक्षकाच्या भूमिकेत आहे. बॅटच्या समोर फ्रंट फुटला येऊन लॉफ्ट केला. व्हॉट अ शॉट इज दॅट. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. चालला बॉल. जीत म्हात्रे विरुद्ध केलं आक्रमण. बॉल सीमा पार. आला एक दमदार षटकार. धावफलकावरती 32 धावा. 32 ऑन दी बोर्ड. 32 धावा स्कोर कार्ड वरती लागलेले आपल्याला पाहायला मिळतात. ऑन साइडला आडवा बॅटनं लांबूनच खेचलाय. स्क्वेअर लेगच्या वरनं मारलाय. यू जमी के बर बैठकर क्यों आसमा देखता. अरे पंखों को खोल जमाना सिर्फ तेरी लंबी उडान देखता. फक्त षटकारांमध्येच डील कर दी आहे टीम RCC पेठ. आणि आतापर्यंत या मॅच मध्ये रन झालेले आहेत 38 आणि त्यातून सगळे 6 षटकार आलेत आणि 2 रन आहेत त्या एक्स्ट्रा आहेत.
जरूर आले. त्यानंतर जीत मात्रेवरती देखील आक्रमण. मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं 2 ओव्हर डेट ओव्हर मध्ये पडले ना 42 बनवले. त्याचं प्रतिउत्तर देताना 2 ओव्हर पॉवर प्ले मध्ये टीम गाथा 11 तळज मजकूरनं 42 बनवला. बट शेवट गोड झाला नाही. शेवट गोड झाला तो म्हणजे सानवी 11 पडलेगाव टीमसाठी. इथे बॉल चांगला, जितके शरीरापासून दूर ठेवलेत ना तिकडे बॅट्समनला मोठ्या फटक्यांपासून थांबवण्यात आलं. विकेट आज अगदी स्पर्धेमध्ये 6व्या डे नाईट फॉर्मॅटमध्ये आणि आवर्जून कौतुक व्हायला हवं या सगळ्या जय भोलेनाथ क्रिकेट संघ पिसारवेचं. अगदी जी विकेट बनली आहे खतरनाक आहे आणि ज्यांनी विकेट बनवली आहे रांजणपाड्याचे धीरज, खरंच त्यांचं कौतुक व्हायला हवं. 6व्या डे नाईट मध्ये जिकडे रोज जवळजवळ 8-9 मॅचेस खेळवल्या जातात, कव्हर केल्या जातात, तिकडे विकेटला आताही जर तुम्ही जाऊन पाहिलं कुठेही भेगा पडलेल्या नाही आहेत. आत्ताही विकेट तशीच खेळती आहे जशी मॅचच्या अगदी पहिल्या मॅचच्या पहिल्या बॉलला खेळत होती. गोलंदाज फलंदाज दोघांसाठी अनुकूल आहे. जास्ती फलंदाजांसाठी बॅटिंग सफाई विकेट तुम्हाला पाहायला मिळते. 10 मिनिटं 2 षटकांसाठी देसाई बरोबर वापरली आहेत. येणारी 2 षटकं देखील तुम्हाला 10 मिनिटांमध्ये टाकायची आहेत. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावा झाल्यात 39 आणि स्पर्धेचा नियम 5 षटकं 5 गोलंदाज. 39ला 2 बाद. त्या दरम्यान साईचं आगमन होतं, त्याच्या सोबतीनं अतुल म्हात्रे अँड ऑल टीम. चौकार षटकारांचा जल्लोष सध्या मैदानावरती घुमलाय. मैदानात घुमते जेव्हा जेव्हा जयघोषाची लाट, तेव्हा तेव्हा आयुष्यातून मिळते स्वप्नातून संघर्षाची वाट. आता इथे संघर्ष खूप मोठा येणाऱ्या बॉलरसाठी, कारण येत्या 3 ओव्हर्समध्ये खूप मोठं कमबॅक करायचं, खूप मोठं कमबॅक करायचं. ते म्हणजेच टीम जय वाघेश्वर देसाईला समोर बंडी बॅटिंग करतोय. मात्र रोहित वास्करनं मैदानावरती जो खेळ साकारलाय ना, 9 चेंडू 37 धावा. बंडी जोशीच्या बॅट मधून फटका ऑन साइडला अजून एक आलाय, हा देखील चाललाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. बंटीनं षटकार मारलाय मैदानावरती नंबर 7. त्या सर्वच्या सर्व धावा विथ द बॅट आणि अंपायरचा इशारा नो बॉल. फिल्डिंग लॉंग लेग अगदी आपण पाहिलं थोडा फाईन लेगला जाऊन थांबला, त्याच्यामुळे यष्टांच्या मागे फाईन लेगला 3 फिल्डर्स आणि काय डिसिजन होता अंपायरचा. लाजवाब कौतुकास्पद अंपायरिंग होती. क्वालिटी मॅटर करते. प्रत्येक क्षणाक्षणाला अतिशय दर्जेदार निर्णय या स्पर्धेच्या माध्यमातून आलेत. रतन मानेरकर सर आज जॉईन झालेत. सचिन कडू सर आपल्या सोबत आहेत. त्यानंतर अरविंद दादा आणि इथे बॉल चाललाय मैदानावरती. सध्या दादागिरी हुकूमत बादशाहात पाहायला मिळतीये आणि सध्या बॅटिंग करताना मैदानावरती लाजवाब बॅटिंग करतोय. 11 बॉल मध्ये बंटी जोशीनं बनवलेत 49 धावा आणि जर येत्या बॉलवरती अर्धशतक पूर्ण झालं तर या स्पर्धेतील सर्वाधिक फास्टेस्ट इंडिव्हिज्युअल हाफ सेंचुरी आपल्याला पाहायला मिळेल. पहिलं आलं होतं आदित्य पाटील ज्यानं सुरुवात केली 19 बॉलमध्ये 53. प्रयास कोळी ज्यानं बनवल्या 20 मध्ये 65. जिशान सैफी इनामपुरी त्यानं बनवल्या 14 मध्ये 51 एकाट पाडा जिशान सैफी आणि त्यानंतर संदीप फुटाणे त्यानं बनवल्या 20 मध्ये 51 धावा. एक अर्धशतक आपण तौजे मजकूरसाठी देखील येताना पाहिलं. 52 धावा धाव फलकावरती बनलेत. विकेट्स गेलेले आहेत आतापर्यंत 2. धावा अर्धशतकाच्या दिशेनं बंडी जोशी वैयक्तिक 49 वरती नाबाद खेळतोय. जर या बॉल वरती हाफ सेंचुरी झाली असती तर वर्ल्ड कप चॅम्पियन विनर प्लेयर युवराज त्याच्या रेकॉर्डची बरोबरी जरूर पाहायला मिळाली असती. टेनिस बॉल क्रिकेट विश्वात अगदी ज्या खेळाडूंना ना अवघ्या 10 बॉलमध्ये अर्धशतक झळकावलंय, आज तो देखील खेळणार आहे. नेक्स्ट मॅच मध्ये त्याची टीम देखील मैदानावरती उतरेल आणि इकडे आलाय अर्धशतक बंडी जोशीच्या बॅट मधून. नो वक्त देखता नो मुहूर्त देखता ओ बस आरसीसी पेट की जरूरत देखता. जिथे जिथे परिस्थिती गंभीर तिथे लढायला आरसीसी पेट साठी बंडी जोशी खंबीर. बॅटिंग लाजवाब झाली आहे. 384 चा स्ट्राइक रेट. षटकार मारलेत 8 आणि अवघ्या 13 बॉल मध्ये आरसीसी पेटच्या बंडीचा रुबाबदार थाट
ज्यानं बनवलंय अर्धशतक, लावली आहे प्रतिस्पर्ध्याची वाट. अजून एक मारायचा होता, आता एलिव्हेशन कमी आहे, फिल्डर आहे लॉंग ऑनला आणि जाईल. रोहितची विकेट नाही, कॅच झाली आहे ड्रॉप, झेल सुटलाय, मिळालाय या ठिकाणी जीवनदान. आणि त्या सोबतीनं आपण पाहता स्ट्रायकर एंडला पोहोचेल, ज्यानं 13 बॉलमध्ये 50 बनवलेत. आरसीसी पेठचा सुपरस्टार बंडी जोशी. वन मोर बिग हिट. हा पण चालला डीप मिड विकेट, बाउंड्री लाईनच्या पलीकडे. ना हमें चांद की ख्वाहिश, ना तारों की नुमाइश, ना हमें चाहिए अब बीच मैदान जो रहे अधूरा, बस ख्वाहिश एक ही है, जहां बंडी जोशी का बल्ला है वह सपना हो जाए पूरा. आणि या मॅच मध्ये स्वप्नावत बॅटिंग करताना तुम्हाला पाहायला मिळतीये बंडी जोशीची बॅट. त्याचा वेगळा थाट, त्याचा करत नाही कोणी नाद. आणि त्याची बॅटिंग पाहिल्यानंतर आज पेटकर म्हणतील नाद करती काय, आज पाहावीच लागते या बॅटिंग फक्त आणि फक्त बंडी जोशीची. 14 बॉल मध्ये अब तक 56. ग्रेट बॅटिंग. राउंड विकेट, बॅटच्या समोर आता हेलिकॉप्टर आणि हा पण चाललाय लॉंग ऑन, बाउंड्री लाईनच्या बाहेर. अवघ्या 3 षटकांचा खेळ संपलाय आणि बंडी जोशी वैयक्तिक बॅटिंग करतोय 62 वरती. अजून 12 बॉल बाकी आहेत आणि ज्याची आता सगळ्यांना लागली आतुरता. कदाचित पेटगावच्या घराघरात, खोलीत, गल्लीत, टपरी वरती की 12 मध्ये बंडीने अजून 5 मारले तर आरसीसी पेठच्या इतिहासावरती पहिला शतक बनवणारा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळेल. आणि रायगड टेनिस बॉल क्रिकेटच्या धर्तीवरती शतकवीर यादीमध्ये एक नवं नाव जोडलं जाईल आणि ते नाव रायगडचा टायगर उस्मान पटेल, रायगडचा ढाणा वाघ विश्वास पाटील, मॅन फ्रॉम तोंढरे. त्यानंतर अजून एक नवं नाव या ठिकाणी जोडलं जाईल, बंडी जोशी नावाचं. 15 मध्ये बॅटिंग करतोय, वैयक्तिक 62. एक छोटासा डीजे वाला ब्रेक आणि पुन्हा परतू या मॅच मध्ये. आगमन झालं, तसेच योगेश पाटीलचं आगमन झालं आणि जो वाजवतो सगळ्यांचा बाजा, दोस्तीच्या दुनियेचा आपला भाऊ राजा, राजा शेठचं आगमन झालं, त्याचं देखील करू आपण वेलकम. टीमची टोटल धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते स्कोर 67, 67. क्या बॅटिंग केली आहे मैदानावरती बंडी जोशी. फक्त एकपात्री अभिनय मैदानावरती सुरू आहे. 1 मॅन शो. आतापर्यंत एकट्यानं मारलेत मैदानावरती 10 षटकार. इथे मारलाय नंबर 11. एकाच इनिंग मध्ये 11 षटकार मारत या स्पर्धेतील सर्वाधिक मोठा उच्चांक इंडिव्हिज्युअल तो देखील जाऊन पोहोचलाय बंडी जोशीच्या नावावरती. मुसीबतों के सामने अपने बल्ले का जज्बा और हुनर कुछ इस तरह दिखाओ कि सामने आने वाली मुसीबतें भी कहे सामने खड़ा है मानो एक चट्टान और पहाड़, और हर एक संघर्ष के बेबे मेक इट लार्ज. त्या दरम्यान प्रदीपजी सोनावणे यांचे शुभागमन ठिकाणी होत असताना आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. त्या समय तुम्ही पाहताय गुरुदादा मात्रे या दोन्ही मान्यवरांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. तसेच विकी शेठ भोईर आणि विशाल शेठ भोईर आणि समेत गोल्डन मॅन साजन शेठ म्हात्रे बिसार यांचं देखील शुभागमन या ठिकाणी झालंय. तसेच तुम्ही पाहताय आदरणीय अविनाश शेठ भास्कर पेठ यांचं देखील शुभागमन. सर्व मान्यवरांना विनंती आपण मुख्य अतिथी कक्षामध्ये येऊन विराजमान व्हायचं. आपलं गावदेवी क्रिकेट संघ पिसारवे आयोजित गावदेवी चषक 2026 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. 17 बॉल 68 धावा, त्यामध्ये षटकार मारलेत 11. एकदा बॅट वरती व्हायला बंडी हरकत नाहीये. काल कसोटीचा होता वारसा त्याच्या संघर्षाचा आणि आरसीसी पेठचा सितारा आज चमकलाय
आणि असा चमकलाय जणू काही प्रतिस्पर्ध्यावरती बरसलाय आणि त्याच्या बॅटनं फक्त इतकंच सांगितलं, संघर्षाची पराकाष्ठा गाठला नवा प्रतवास, पुन्हा पुन्हा इतिहास रचणं हा RCC पेठच्या रायगडाच्या मातीतील VR नाईट क्रिकेट किंग बंटी जोशी नावाचा इतिहास. म्हणून तर म्हटलं जातं या टीमला रात हो के कातिल. एक सिंगल ऍड केली जाल, धावफलक 1 ने पुढे जाल. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पोहोचली आहे 74, 74 धावा. नेक्स्ट मॅच टॉस केला जाईल. आमंत्रित करूयात आपण मॅच नंबर 2 B ग्रुप मधनं आणि तो सामना तुम्हाला पाहायला मिळेल मैदानावरती. एका बाजूला टीम इन ऍक्शन वाघिवली वाडा आणि त्यांच्या विरुद्ध फाईट करताना रायगड टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील चर्चेत असणारं नाव, फार कमी काळात पूर्ण महाराष्ट्राचा कानाकोपरा ज्या नावानं पिंजरून काढला आणि टाकीगावचं नाव ज्यानं टेनिस बॉल क्रिकेटच्या नकाशावरती आणलं, चैतन्य पाटील आणि त्याची आर्मी टाकीगाव. टॉस साठी यायचंय सूरज आणि चैतन्य. चला थोडा चेंजेस आहेत ओमकार, कारण की टाकीगाव संघ उपलब्ध नाहीये तर दिवाळी संघ येतोय. ओके चलो ये भी ठीक है. एका बाजूला वाघिवली वाडा तर त्यांच्या बाजूला अभी ठीक कर देता हूं नवी मुंबईतून खेळ टीम दिवाळे. या आधी आपण एक टीम पाहिली, दिवाळे संघ या मैदानावरती खेळलाय. आता पुन्हा एकदा दिवाळे कोळीवाडा इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळेल. वेलकम अँड थँक्यू सो मच टीम दिवाळे. वेळेवरती आपण या स्पर्धेमध्ये वाईल्ड कार्ड आलात त्याबद्दल आपला आभार. मात्र आता वेळ झाली आहे टॉसची. बॅकफुटला जाऊन एक चांगला फटका सजवला, एक्स्ट्रा कव्हरला चाललाय आणि याला नंबर 4. 78 4 षटकांचा खेळ संपलाय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर 78 लॉस ऑफ 4 टीम RCC पेठ जय वाघेश्वर देसाईच्या विरुद्ध. तर या जणी पाहत्या स्पर्धेसाठी आदरणीय अरुणजी बुधाजी म्हात्रे साहेबांकडनं 2000 रुपयाचं आर्थिक सहकार्य आलेत. तसेच ती पाहता 31 सरकार धीरज शेठ पाटील यांच्याकडून देखील 2000 रुपयाचं आर्थिक सहकार्य आणि रमणजी पाटील यांच्याकडून देखील 500 रुपयाचं आर्थिक सहकार्य. या सर्व मान्यवरांचं करतोय आपण मनपूर्वक हार्दिक स्वागत. गावदेवी चषक 26च्या वतीनं. षटकं संपली आहेत मैदानावरती. 4 धावा झाल्यात धावफलकावरती. 78 78 लॉस ऑफ 4 271 चौकार 352 षटकार या स्पर्धेमध्ये लागलेत. यावरून तुम्ही अंदाज लावू शकता की स्कोरिंग विकेट ऑलरेडी या टुर्नामेंटमध्ये 106 रन्स बनलेत. जी टीम सुपर 7 ला इंटर झाली आहे, गावदेवी दहिसर, मिलिंद पाटील, राहुल, महेंद्र भोईर, शरद त्यांचा संघ भन्नाट कामगिरी करताना दिसला. यंगस्टर आदित्य, सुमित भोईर त्यांच्या सोबतीनं आणि सुपर 7 मध्ये इंटर होताना टीम गावदेवी दहिसर आपल्याला पाहायला मिळाली आहे. अजूनही अंतिम षटकाचा खेळ मैदानावरती बाकी आहे. इकडे जर कंट्रोल झालं 85च्या आतमध्ये थांबवलं तर मैदानावरती आपण बघताय सामन्याचं चित्र. तर ती पाहता सरच्या बैलाचे बालक आदरणीय मुद्राम शेठ पाटील पिसारे यांच्याकडनं या स्पर्धेसाठी ती पाहता 2100 रुपयाचं आर्थिक सहकार्य देखील लाभलं गेलं. त्यांचे देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. टीमची टोटल 78 ला 4 बाद 78 लॉस ऑफ 4. हा फुल टॉस होता. इकडे मॅच मध्ये मोमेंटम काहीसं खेचण्याचं काम सध्या केलं जाऊ शकतंय. सेकंडचा कॉल तिकडे थ्रो साठी वाट पाहत होता साई. थोडा वेळ लागला. बॉलवरती खरं तर कोणीतरी झेलसाठी येणं त्या ठिकाणी गरजेचं होतं आणि बॅटिंग साईड रिव्ह्यू त्या ठिकाणी कॉल करण्यात आला. आठ वाजून बरोबर आपण पाहिलं होतं. पहिला बॉल पडला होता. 22 अगदी आतापर्यंत मिनिटं झाली आहेत. 8-22 आणि 19 मिनिटांमध्ये जवळजवळ 4 षटकं पूर्ण झाली होती. 5व्या षटकाची सुरुवात देखील वेळेवरती झाली आहे आणि या फेअर डिलिव्हरी आहे. बॅटिंग साईड जो रिव्ह्यू कॉल करण्यात आला होता नो मोर DRS तो तुम्ही गमावला. डीप होत होता बॉल. धावा मिळतील या ठिकाणी 2. पहिला डॉट, त्यानंतर 2 धावा ऍड झाल्यात. दर्शन बॉलिंग ट्रॅक वरती प्रयत्न हे करावे लागतील
85च्या आतमध्ये 85च्या आतमध्ये कसं थांबवलं जावं. हो, घाई झाली आहे. मागे बॅकअप नाही आहे. झेल देखील खूप लांब होता. या स्टेजला बॉलसाठी थांबणं गरजेचं होतं. ऑलरेडी रन्स खूप खर्च झालेत आणि तिकडे जर अशा मिसफील्ड झाल्या, जिकडे दर्शन पाटील चांगली बॉलिंग करतो, मॅचमध्ये पुन्हा कधी काहीशी मुवमेंट घेऊन येतोय, तिकडे जर अशा चुका झाल्या तर त्या महागड्या पडू शकतात. कारण गोलंदाजाचा देखील मोरल कॉन्फिडंट लेवल तिकडे डाऊन होतो. कारण मागच्या 2 बॉलमध्ये डॉमिनेट केलं होतं दर्शननं. बॅट्समॅनला जास्त संधी दिली नव्हती. आणि 85 ज्याची चर्चा आपण करत होतो, आता तिथपर्यंत जवळजवळ संघ पोहोचलाय. 3 बॉलचा खेळ बाकी आहे. 84 झालेत. 90+ टीम जर गेली तर प्रेशर बनेल टीम देसाईवरती. पण तिकडे जर थांबवण्यात आला 90च्या आतमध्ये, काहीशी अजूनही मॅचमध्ये स्वप्न पाहू शकते टीम. कसं विसरून चालेल मागचा सामना. 71 धावेचा पाठलाग, 2 बॉल 3 रनवरती आलेला सामना आणि तदनंतर 2 धावेनं तो सामना जिंकला होता टीम सानवी 11 पडलेगाव संघानं. तर तुम्ही पाहताय व्यासपीठावरती आता आगमन त्यांचं होतंय. दुर्गा बैलाचे मालक तुम्ही पाहता आदरणीय विकी शेठ भोईर तुर्बे यांचे शुभागमन या ठिकाणी होत असताना त्यांच्या समिती पाहताय गोल्डन मॅन साजन शेठ म्हात्रे यांच्या या ठिकाणी आगमन झालं. तसेच तकदीरजी दवणे यांचं देखील शुभागमन सर्वांचे करतोय आपण. गावदेवी चषक 2026 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. 6 धावा षटकार ॲड झाला. काही सन्मान व्यासपीठावरती केले जात आहेत. अनेक सारे दिग्गज व्यक्तिमत्व व्यासपीठावरती येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते 91 धावा. विकी भोईर तुर्बे, साजन म्हात्रे पिसारवे आणि विशाल भोईर तुर्बे यांचं नुकतंच व्यासपीठावरती आगमन झाला. वेलकम मित्रांनो, स्वागत आहे तुमचं. आडवा बॅटनं टर्न केला ऑन साईडला, स्क्वेअर लेगला बॉल आणि एक सिंगलला आता डबलमध्ये कंप्लीट करण्यात आला आणि डाव संपला. मैदानावरती पहिला आणि 93 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 94 धावेचं लक्ष, त्याचं पूर्णपणे श्रेय जातं बंटी जोशी. एकट्यानं मारले या इनिंगमध्ये 11 षटकार आणि ते परत करायच्यात. आता राम पाटील, साई आणि त्यांच्या सोबतीनं नितीन आणि यंगस्टर्स खरं तर या टीममध्ये खेळतात. रविदादा म्हात्रे यांचा संघ मैदानावरती खेळतोय. जयवागेश्वर देसाई आणि देसाई देखील कच्च्या गुरुचा चेला नाही आहे. RCC पेट नो डाऊट ॲट ऑल. बॉलिंग युनिट त्यांची खतरनाक आहे. मात्र आज 2 बॉलर्सच्या बिहाफमध्ये RCC पेट खेळतोय आणि नक्कीच कदाचित त्याची किंमत मोजावी लागेल. कारण ऑलरेडी एक बॉलर अरबाज शॉट आहे आणि टुर्नामेंटचा नियम आहे 5 षटकं 5 बॉलर्स म्हणजे 2 फ्रेश बॉलर्स. तिकडे जर 2 ओव्हर 40 आले तर मॅचचा मोमेंटम देसाई देखील खेचून घेऊ शकते. क्या होगी आगे की कहाणी जरूर याची चर्चा सुरूच राहील. महत्त्वाचा टॉस वाघिवलीवाडा आणि टीम दिवाळीच्या दरम्यान काही क्षणात तो केला जाईल आणि बंटी जोशी त्या ठिकाणी आपला बॅटचा ब्रँड खरं तर या ठिकाणी दाखवत असताना संस्कार बंटी जोशी बलीव करत असताना आपल्या बॅटवरती क्या बॅटिंग केली. 11 षटकार एकाच इनिंग मध्ये आले. फलक चेक करून एकदा मित्रा, करेक्शन मला तरी वाटतं करावं लागेल आपल्याला बंटीच्या बॅट सोबत. यस, संस्कार ओके. टॉस मैदानावरती पेंडिंग आहे. अतुल म्हात्रे सर, आपण टॉस तिकडे कव्हर करूयात. या कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण करूया बदलाव आणि ऐकूयात कॉमेंट्री बॉक्समध्ये या ठिकाणी पुन्हा एकदा आवाज, थोडीशी मजा मस्ती होतच राहते. चला या आपण इन्व्हाइट करूयात. आवाज खरं तर देवीच्या पाड्याचा आपल्यासोबत जोडला जाईल. मिस्टर बाबू म्हात्रे शाह. तर व्यासपीठात मी काही सन्मान पार पडतो. दरम्यान तकदीरजी दवणे यांना विनंती, आपण या मुख्य अतिथी कक्षामध्ये आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. तत्पूर्वी आम्ही काही सन्मान या ठिकाणी पार पाडतोय. नुकतं त्यांचं आगमन झालं पाहत आहे दुर्गा बैलाचे मालक आदरणीय, त्यानंतर 31 सरकार तुम्ही पाहताय आमच्या लेजेंडर बैलाचे मालक आणि त्यानंतर धर्मा बैलाचे मालक आदरणीय 31 सरकार धीरेश शेठ पाटील यांचा सन्मान आम्ही या ठिकाणी करतोय. ते विनंती करतोय साहेबांना की आपण या मुख्य सन्मान कक्षामध्ये आपला सन्मान या ठिकाणी केला जाईल. पहा, आज एकच संघ क्वालिफाय केला जाईल. जो 8चा पॉल आहे आज, तर सर्व संघांनी नोंद घ्यायची आपण. तर आम्ही या ठिकाणी सन्मान करतोय 31 सरकार तुम्ही पाहताय लेजेंडर बैलाचे मालक त्यानंतर धर्मा बैलाचे मालक आदरणीय धीरेश शेठ पाटील पिसारवे यांचा आम्ही सन्मान या ठिकाणी करतोय. दुर्गा बैलाचे मालक तुम्ही पाहताय आदरणीय विकी शेठ भोईर तुर्बे, आपण देखील सन्मान या ठिकाणी केला जाईल. बैलगाड क्षेत्रातील भरपूर मोठं नाव तुम्ही पाहताय. तुर्बे गावातील एक नामवंत बैलगाडा मालक तुम्ही पाहताय विकी शेठ भोईर यांचा आम्ही सन्मान या ठिकाणी करतोय.
ते विकेशर आपण या दुर्गा बैलाचे मालक विशाल देखील उपस्थित आहेत, त्यांचा एक नेहमी सन्मान करू. तर सन्मान या ठिकाणी होत असताना तुम्ही पाहताय तर सन्मान या ठिकाणी होत असताना तुम्ही पाहताय विकीशेट भोईर तुम्ही पाहताय एक पडेगाड क्षेत्रातील नामवंत नाव तुम्ही पाहताय विकीशेट भोईर तुर्बे यांचा सन्मान या ठिकाणी होत असताना त्यानंतर तुम्ही पाहता या ठिकाणी विकीशेट भोईर सन्मान या ठिकाणी त्यानंतर गोल्डन मॅन साजन शेठ मात्र आपण देखील सन्मान या ठिकाणी केला जाईल. तसेच प्रदीपजी सोनवणे आपण देखील तुम्ही पाहताय प्रदीप सोनवणे साहेब आपण देखील सन्मान या ठिकाणी केला जाईल. तर तुम्ही पाहताय प्रदीपजी सोनवणे एक प्रतिष्ठित नागरिक आणि समाजसेवक. तसेच विशाल शेठ आपण देखील सन्मान या ठिकाणी केला जाईल. या सर्व मान्यवरांचे पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. तर आलेल्या सर्व मानवांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत. तसेच विशाल शेठ भोईर यांचा या ठिकाणी सन्मान करतोय. नवनाथ शेठ म्हात्रे यांच्या शुभास्त्या सन्मान तुम्ही पाहताय स्पर्धेचे मुख्य आयोजक. तसेच हर्षदादा आपण देखील पडलेगावचे एक विष्णू शेठ पाटील यांचे सुपुत्र आणि ते देखील बैलगाड क्षेत्रातील एक ते पाहता भरपूर नाव आहे हर्षदादा पाटील आणि यांचा आम्ही सन्मान या ठिकाणी करतो. एक जबरदस्त खेळाडू देखील पडले संघ 2 सामने जिंकला या स्पर्धेमध्ये. तुम्ही पाहताय तुम्ही स्वर्गीय विष्णू शेठ पाटील यांचे सुपुत्र हर्षदादा पाहता स्क्रीनवरती सन्मान या ठिकाणी होत असताना नवनाथ शेठ मात्र स्पर्धेचे मुख्य आयोजक आणि त्यांच्या माध्यमातून सन्मान या ठिकाणी होत असताना ते पाहताय. तसंच शरददादा पाटील आपण देखील आपला देखील सन्मान या ठिकाणी केला जाईल. सर्व मान्यवरांनी आपण सन्मान स्वीकार करायचा. ते व्यासपीठावर पाहता नरेश शेठ पाटील हे देखील उपस्थित आहेत. त्यांच्या माध्यमातून तुम्ही पाहता तब्बल 10,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य स्पर्धेत आलंय आणि त्यानं तुम्ही पाहताय संपूर्ण सामनावीर तुम्ही पाहताय स्वर्गीय परशुराम पाटील स्मरणार्थ नरेश परशुराम पाटील यांच्या माध्यमातून आम्हाला सामनावीर पुरस्कृत केलेत. जय शेठ पाटील यांच्या माध्यमातून या संपूर्ण सामनावीर ट्रॉफीज तुम्ही पाहता क्रिस्टल ट्रॉफी नरेश शेठ पाटील यांच्याकडून आम्हाला पुरस्कृत करण्यात आलेत. त्यानंतर 10,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला लाभलं गेलं आहे. तसेच साईनाथ दादा मात्रे यांचा देखील सन्मान आम्ही या ठिकाणी करतोय. साईनाथ दादा आपण या सन्मान कक्षामध्ये आपला देखील सन्मान या ठिकाणी केला जाईल. तर या ठिकाणी सन्मान सरपंच झाला आपण लगेच वळतोय आपण हो टू कमेंट्री बॉक्स बाबूशाह सर आपल्याकडे आम्ही या ठिकाणी वळतोय. नहीं चलिए बहुत बहुत शुक्रिया. यहाँ पर देखिए खास सम्मान चलता हुआ देखिए हमारे दर्शन दादा देखिए बात करेंगे. नवनाथ दादा देखिए इस टूर्नामेंट के देखिए बात करेंगे. कोहिनूर जोड़ी चलिए पहला रन देखिए लेग बाई का मिला लेकिन उसके बाद वाइड से देखिए रन आता हुआ. बहुत बढ़िया देखिए शॉर्ट मिड पर मौका था भाई. यहाँ पर दूसरा मौका यहाँ पे भी गवाई. यहाँ पर थोड़ा सा आवाज देखिए यहाँ पर बैटर देखिए यहाँ पर बताया इशारा किया बल्ले से पहिला तर विकी विकास शेठ भोईर यांच्याकडनं या स्पर्धेत डबल रोख रक्कम 3,000 रुपयाचा आर्थिक सहकार्य देखील आलं. त्यानंतर नरेश शेठ मात्रे पिसारवे यांच्या माध्यमातून देखील 2100 रुपयाचं आर्थिक सहकार्य स्पर्धेतील दोन्ही मान्यवरांचं करतो आपण. मनपूर्वक हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या वतीने आणि नवनाथ शेठ मात्रे आणि दर्शन शेठ मात्रे यांच्या वतीने आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. चलिए तैयार और ये चले खींचा भाई. ये काम तो करना पड़ेगा भाई. यहाँ से उड़ान तो भरनी है चाहे जितना बार गिरना पड़े. अगर सपनों को पूरा करना है तो चाहे क्यों ना खुद से लड़ना पड़े. प्रू चरण केशवदादा मात्रे यांचा देखील सन्मान आम्ही या ठिकाणी करतोय. या केशवदादा आपल्या देखील सन्मान या ठिकाणी केला जाईल. चलिए चलिए कहीं सम्मान देखिए चलता है. यहाँ पर तनवीर के हाथों से क्या छोटा पहला देखिए बल्ले से रन था. अंपायर ने जानकारी दी अच्छी बात है लेकिन उसके बाद देखिए यहाँ पर जो क्या छूटने के बाद है और यहाँ पर देखिए बल्लेबाजी में देखिए यहाँ पर जवाब देखिए छक्के के बाद चौका. चलिए बात करेंगे. राम ने किया अच्छा काम.
छक्के का आया और उसके बाद देखिए चौका आया। हाँ, जीत मात्रे का देखिए जहां पर क्या छूटा, उसके बाद देखिए स्ट्राइक रोटेट हुआ और सहवाग देखिए थोड़ी सी महंगी साबित होती है यहाँ पर से होता है क्रिकेट है दोस्तों। टारगेट देखिए बहुत बढ़िया टारगेट सेट किया गया यहाँ पर 94 रनों का टारगेट से, लेकिन मुझे आज भी देखिए केपीसी ट्रॉफी का 96 रनों का वो टारगेट अभी भी याद दिला रहा है जो केडेश वागिलवाड़ा टीम ने देखिए हासिल किए थे। और वो टीम देखिए सूरज पाटिल आपको दिखेंगे अगले मैच देखिए इन एक्शन में। क्या मुकाबला हुआ था भाई यहाँ पर, 96 का टारगेट था और बड़ा मैच था मानकोली के साथ है। प्रतीक सुरते शुरुआत अच्छा दिया था 33 रन, उसके बाद है शून्य पर थे सूरज पाटिल। आखिरी देखिए 19 गेंद पर 60 बनाना था और रायगढ़ के साथ देखिए तभी नाम 1,30,000 कैश प्राइज जीते और टीम को जीत दिलाए थे। यहाँ पर वो इनिंग्स है अगर देसाई टीम में कोई एक बल्लेबाज दिखाते जय वागेश्वर देसाई। देखिए देसाई बात किया जाए तो सबसे पहले देखिए मिस रिची मात्रे, इन्हें मैं काफी मिस करता हूँ निश्चित रूप से। उन्होंने पहले मुझे डम्बोली कल्याण के रास्ता दिखाए और यहाँ पर देखिए रास्ता जीत मात्रे बता रहे हैं जो जीवन दान मिला है उसकी फायदा लेना चाहते भाई टीम का स्कोर देखिए जाकर पहुंचा है। पहला ओवर का खेल समाप्त होने के साथ साथ अच्छी शुरुआत है, 18 पर 0 विकेट। और जीत के बल्लेबाजी की बात करेंगे, जीत मात्रे देखे नाम भी है जीत, काम भी किया फिट है। क्या छूटने के बाद देखिए भलाई 5 रन अभी तक बल्लेबाजी कर रहे हैं लेकिन राम पाटिल है इनकी तो काम ही कुछ अलग है भाई। 18 रन के पहला ओवर का खेल समाप्त होने के साथ साथ है कहती ना साथ मांगा मिला नहीं, खुशी मांगा मिला नहीं, विकेट मांगा मिला नहीं, अब सिर्फ ये दर्द मिला है इस ओवर में। सही बात से देखिए बहुत बढ़िया गेंदबाजी देखिए अरबाज के बंदूर आज है, लेकिन उसके बाद देखिए इन्होंने नई गेंद से बड़ा अच्छा जिम्मेदारी और गेंदबाजी में देखिए बात है कोई नूर है। बंटी जोशी देखिए बात करेंगे, बहुत अच्छी बातें बताई ओमकार सर, तारीफ करना चाहूंगा। हम रायगढ़ के टाइगर देखे, रायगढ़ ठाणे के बादशाह देखिए विश्वास पाटिल देखे, अब बंटी जोशी देखिए अगर फुल टाइम देखिए इन्होंने क्रिकेट में दे नहीं पा रहे हैं, नौकरी जॉब बिजनेस है। और मैंने इनकी बातें सूरज पाटिल देखिए केडीएच वागिलवाड़ा बंटी जोशी काफी मरतबा देखिए मैंने इनका 5-6 साल पहले भी जिक्र किया और चर्चा किया हूं कि ऐसे चेहरे ये चेहरे देखिए बता रहे भाई यहाँ पर स्लोअर गेंद देखिए यहाँ पर अपनी गति से अपने रफ्तार पर और रायगढ़ ठाणे 100 मैच में देखिए उन्होंने अच्छे काम किए थे। 1.5 ओवर में देखिए साई शेलर सबसे घातक सिक्सर किंग और इतना तेज तरार देखिए जड़ में डालते इन सिंह ताला कमाल के देखिए रिवर्सिंग लिया था पुरानी गेंद पर। विजय पावले जैसे गेंदबाजों को साई शेलर ने बख्शा नहीं है, लेकिन बंटी जोशी ग्रेट देखिए यहाँ पर स्टार्ट अपने टीम को भी दे चुके हैं क्योंकि जिस राम ने देखिए टीम के लिए बेहतर काम किया था और राम का विकेट और मौका अब डीजे के लिए देखिए 18 पर रहेगा। पाहताय व्यासपीठावरती आगमन झालंय निवृत्ती शेठ राजाराम भोईर यांचं शुभागमन या ठिकाणी व्यासपीठावर झालं, त्यांचं देखील करतोय आपण मनपूर्वक हार्दिक स्वागत। त्यानंतर प्रदीपजी सोनावणे यांच्याकडे या स्पर्धेत रोख लागून तुम्ही पाहता तब्बल 5,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य त्यांचं देखील होतं। मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल आपलं, ज्यांना भरपूर मोठं योगदान या स्पर्धेत दिलंय आणि षटक देखील संपन्न झालं तर आम्ही सन्मान या ठिकाणी करतोय। एक बाकी आहे तकदीर शेठ डावणे यांचा सन्मान आम्ही व्यासपीठावरती करतोय, ते विनंती आपण एकनाथ शेठ मात्रे यांना की आपल्या शुभ हस्ते आपण तकदीर शेठ डावणे यांचा सन्मान आपण व्यासपीठावरती करायचा आहे। चलिए बात करेंगे बॉबी दादा कोहली देखिए बात करेंगे, हम जिक्र हमेशा कहते हैं विवेक दादा रंजीत दादा तैयार देखिए जिक्र करेंगे इस गेंद के बाद है, लेकिन बॉबी दादा कोहली देखिए बात करेंगे हमेशा टीम के साथ देखिए तभी तो देखिए खारगर मेट्रो के अध्यक्ष और भिवंडी तक देखिए बात करेंगे बाइक से जाते टीम के साथ देने के लिए यहाँ पर हमारे देखिए बात करेंगे जिक्र करेंगे यहाँ पर 18 पर वो सीधा खेले देखिए पर ये काम करना पड़ेगा भाई यहाँ पर कमाल की टाइमिंग एलिवेशन देखिए यहाँ पर झलक 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 दिखला जा चरण टीम वाघिलीवाडा आणि त्यांच्या समेत खेळणार संघ अर्थातच गावदेवी दिवाले दोन्ही टीमचे कॅप्टन ऑफिशियल कॉल आपण लगेच टॉस साठी यायचं। दरम्यान आम्ही सन्मान घेतोय आमच्या निवृत्ती शेठ पाटील यांचा व्यासपीठावरती पाहता एकनाथ शेठ मात्रे शुभाचा सन्मान होत असताना पाहता व्यासपीठावरती बॉबी कोहली एक डॅशिंग पर्सनॅलिटी यांचं देखील शुभ आगमन केल्यानंतर त्यांचं देखील स्वागत। चलिए अंपायर ने देखिए यहाँ पर
डीआरए देखिए बात करेंगे यहाँ पर फील्डिंग टीम है व्हाइट को देखिए चैलेंज किया यहाँ पर फील्डिंग में सोहेल शेख देखिए यहाँ पर अंपायर कॉल वाइट देखिए यहाँ पर फील्डिंग टीम का कहना सेम है सोहेल शेख देखिए कप्तान से बंटी जोशी देखिए बात करेंगे यहाँ पर नहीं तो देखिए सर सेनापति इस टीम में देखिए दरम्यान सुभाष शेठ म्हात्रे यांचं देखील शुभ आगमन एकाने झालं त्यांचे देखील करतोय आपण मनपूर्वक हार्दिक स्वागत सुभाष शेठ आपलं देखील हार्दिक स्वागत है चलिए बहुत बढ़िया देखिए हमारे अतुल देखिए जो कमेंटेटर देख रहे हैं उनके पिताश्री भी देखिए वेलकम स्वागत है लेकिन देखते हैं तीसरे अंपायर वाइट देखिए हमारा रिव्यू अनसक्सेसफुल रहा था वहाँ पर हाँ गणेश दादा जोशी देखिए बात करेंगे हमारे विवेक दादा की जगह देखिए यहाँ पर विशाल दादा लीजिए रंजीत दादा लीजिए टीम के देखिए साथ गुड्डू दादा देखिए इनके भी जिक्र बहुत सारे देखिए टीम के साथ रहते हैं और ये चले उछाल दिया हवा में खीने लेकिन फील्डर थे भाई यहाँ पर लॉन्ग ऑन पर लेकिन बन गए दर्शक देखिए यहाँ पर 6 रन त्यांचे देखील शुभ आगमन एकाने होत असून त्यांचे देखील करतोय आपण मनपूर्वक हार्दिक स्वागत बहुत बढ़िया देखिए साई मात्रे लाजवाब बल्लेबाजी देखिए 640 प्लस की बात करिए रेगुलर में भी देखिए अच्छी यहाँ पर और आज भी देखिए बहुत सारे खिलाड़ी ऐसा है लेजेंड होने के बावजूद भी इतनी अच्छी उनके अंदर दमखम है और कमाल के देखिए उस साड़ने के मैदान के ऊपर भी आग उगले थे भाई यहाँ पर और साई मात्रे जब तक रहेंगे मैदान के अंदर खतरा तो बना रहेगा भाई बढ़िया कंप्लीट किया ओवर को देखिए 2 ओवर का किल कंप्लीट है 2 ओवर की समाप्ति के साथ साथ है टीम का स्कोर देखिए जाकर पहुंचा है 35 रन रोज रोज आसान नहीं रहता लेकिन ये तारीफ करना चाहूँगा युवा ने देखिए इसलिए देखिए टीम का बैलेंस बनाए रखना और टीम के पीछे देखिए बहुत सारे आदर्श तुम रहते हैं हर टीम में देखिए रवि दादा देखिए देसाई टीम देखिए हम देख सकते हैं बहुत बढ़िया देखिए उनके लाडले बेटे भी देखिए टीम में खेलते हुए और इस टीम को देखिए बहुत अच्छा एक बनाए रखे हैं 35 रन मिल चुका है अगर अभी भी बात करेंगे ना 18 गेंद आने वाला और थोड़ा 94 का देखिए टारगेट से 59 रनों की जरूरत है देखिए पर 18 गेंद 59 है और यही समीकरण था केपीसी ट्रॉफी में भाई मानकोली बनाम केडेचवागिलोड़ा के बीच में लेकिन उसके बाद सूरज पाटिल का कहर आया था लेकिन सिया पर देखिए जीत मात्रे ढेर होते हुए और ब्रेक तो दिलाते हुए ईशान शेख है तर जर मध्ये पाहता चंद्रकांत शेठ म्हात्रे यांच्याकडे या स्पर्धेत रोख रक्कम 2000 रुपयाचं आर्थिक सहकार्य आलं त्यांचे देखील करतोय आपण मनपूर्वक हार्दिक स्वागत चलिए बहुत बढ़िया देखिए बात करेंगे बड़ा देखिए फिर से एक बार देखिए पिछले साल ग्रामीण धमाका में देखिए फाइनल तक पहुंचने वाली टीम है और इस साल देखिए वसीम भाई पेन क्लब है इंडिया आरसीसी पेट देखिए ये टीम है आपको 20 मार्च को दिखेगा और जहां पर देखिए बात करेंगे उस्मान पटेल फिर से एक बार देखिए आइकॉन के रूप में वही विश्वजीत ठाकुर देखिए कमाल के देखिए दोनों का परफॉर्मेंस सोहेल शेख देखिए कप्तानी करेंगे विवेक जोशी देखिए अपना मैनेजर है मेंटर उसके साथ देखिए टीम के पार्टी सुपर देखिए मैंने पहले बताया यहाँ पर से ये तो रहते हैं हमेशा लेकिन वसीम भाई देखिए इस वक्त ओनर के रूप में देखिए बहुत बड़ा देखिए 2 आइकॉन का देखिए ग्रामीण धमाका बहुत बड़ा धमाका देखिए कोनगांव देखिए भिवंडी की सरजमी के ऊपर से अच्छा गेंद देखिए यहाँ पर से और तैयार देखिए यहाँ पर जिसान शेख देखिए बात करेंगे और जहां पर देखिए 35 रन बनाए लेकिन अभी भी देखिए बात करेंगे आने वाला 16 की 59 की जरूरत है खुद का निकाला यहाँ पर देखिए टैलेंट की देखिए यहाँ पर कमी नहीं रहता यहाँ पर आजकल युवा खिलाड़ी देखिए आते हैं अपना जलवा दिखाते हैं दोनों टीमें देखिए बहुत सारे युवा खिलाड़ी हमारे घर सर देखिए बात करेंगे अच्छी आवाज है पिट की बात करेंगे देखिए हमारे ओमी ने जिक्र किए थे हमारे संदीप दादा वास्कर देखिए बात करेंगे बहुत बढ़िया देखिए पीपीएल के कंप्लीट किए बहुत सारे देखिए चेहरे हर चीज़ों में रहते देखिए प्रमोद दादा देसाई का जब ठाणे के वाघ है और मिस रिची माते देखिए जिक्र किए लेकिन आज भी देखिए यहाँ पर देसाई गाँव का जाए तो बहुत बड़ी देखिए
जहां पर टैलेंट की कमी नहीं, कहीं लेजेंड देखिए अपना जलवा दिखाकर अभी युवा को देखिए ये काम करना चाहिए। देखिए राम लीजिए, साई मात्रे लीजिए, ये तो काम अच्छे कर रहे हैं, लेकिन इस युवा का देखिए दौर है, उनको खेलना बहुत जरूरी है। हमने पल्ले टीम में देखिए देखा पर और देखिए किस तरह से बल्लेबाजी की। तनवीर देखिए थोड़ा सा स्कोर बोर्ड देखना चाहूंगा, यही बात कर रहा था, युवा का दौर है, इन्हें बॉटम इन देखिए कितना तगड़ा टाइमिंग देखिए यहां से तुन्ना तुन्ना, अरे गेंद कहां गई मुन्ना, क्या जा रही है दिशाई की तरफ 6 रन। 68 रनों का इनिंग्स देखिए बात करेंगे बंटी जोशी, खास करके देखिए बात करेंगे बंटी जोशी का देखिए पर इनिंग्स लाजवाब देखिए बात करेंगे यहाँ पर से जिसका से देखिए बात करेंगे सबसे देखिए रेट ओवर के अच्छे गेंदबाज माने जाते हैं और कभी कभी कहते हैं ना वक्त दिन बुरा हो तो बुराई हो जाता है, लेकिन रनों की बात करेंगे रन देखिए यहाँ पर जाकर पहुंचा है 44 रन। काश ये टारगेट थोड़ा सा छोटा होता, अगर 70 की बात होती, 75 की बात होती, हम कैसे रिक्वायर्ड रन देखिए 25 की दिखा रही है, 50 रन बनाना है 12 गेंद, लेकिन आजकल क्रिकेट में बनता है भाई 40-45 बनता है, लेकिन यहाँ पर 50 बनाना है। 5 गेंदबाज का इस्तेमाल देखिए 5 है ओवर में देखिए यहाँ पर, लेकिन चलेंगे डीजे को थोड़ा सा मौका मिला था, माफी चाहेंगे डीजे, उतना आपको समय नहीं मिलता है जितना सादे हल्दी में नॉन स्टॉप बजाने का मौका मिलता है, क्रिकेट में उतना समय नहीं मिलता है। तो चलिए अब वो समय भी आ चुका है, वो रस्म भी बड़ा तेजी से चल रहा है। बंटी जोशी देखिए पिछले साल सेकेंड इनिंग देखिए अपने लाइफ में देखिए बात करेंगे सेकेंड इनिंग शुरू हुआ, उसके बाद क्रिकेट भी देखिए कितना अच्छा देखिए मयूर वाघमारे उनके साथ भी देखिए अच्छा। आजकल देखिए जो लाइफ पार्टनर रहते हैं ना वो भी क्रिकेट से उन्हें भी मोहब्बत रहता है बेपना। पहले देखिए जब आपके लाइफ पार्टनर बनते हैं ना वो भी देखते हैं कि हमारा बंदा देखिए नौकरी जॉब अच्छी इंसान अच्छे खिलाड़ी भी हैं। आजकल क्रिकेट को इतना रिस्पेक्ट मिल रहा है, लेकिन क्रिकेट के साथ लाइफ में और भी होना चाहिए, कामयाब होना चाहिए लाइफ में, जॉब नौकरी बिजनेस है वो भी होना जरूरी है, तभी देखिए गुलशन जाकर आपका लाइफ अच्छा सेट होता है, लेकिन सिर्फ क्रिकेट से नहीं, क्रिकेट के साथ ये बात बता सब चीज़ों। लेकिन ये देखिए हमारे महाराष्ट्र के नौजवान देखिए ये काम करके जा रहे हैं, हर काम करके देखिए। अब जिम्मेदारी को लेकर मैंने ये बात बताया कि बहुत सारे ग्रामीण के खिलाड़ी हैं, आईपीएल के दरवाजा खोल दीजिए। हमारे सोहेल से देखिए क्या पिछला सीजन लाजवाब, इस सीजन में देखिए बहुत अच्छी बल्लेबाजी करते हैं और सेंसिबल क्रिकेट आक्रामक दोनों चीज दिखाते हैं, प्रैक्टिस मेहनत। लेकिन बहुत सारे खिलाड़ी को लगा नहीं था कि ये टेनिस क्रिकेट इतना आगे जाएगा, हमें भी लगा नहीं था। मैंने भी कमेंट्री में बात करूंगा गुलशन सर, पहले मैंने शुरुआत किया, लेकिन पिछले 2-3 सालों से ओ ये चलिए डाउन द ग्राउंड देखिए कितना बढ़िया देखिए टाइमिंग है, रौनक के बल्ले से देखिए रौनक देता हुआ छक्का। यही बात बताया, अगर बात 70-75 की होती तो सोचे मैदान में आग लगी होती। का दौर आता है, जिसका आ गया वो छा गया, वक्त वक्त की बात होती है।
तेजिस जोशी मुझे लगता है थोड़ा उन्हें और क्रिकेट खेलना चाहिए था। और कभी कभी होता है क्रिकेट से, कई खिलाड़ी रहते हैं साल 2 साल 3 साल कोई इस कारण से दूर रहते हैं, लेकिन फिर से टीम में जुड़ जाते हैं। जिम्मेदारी, जवाबदारी। तर टॉससाठी या टीम वाघिलीवाडा आणि टीम गावदेवी दिवाले. चला टॉस लगेच आपण रिपोर्ट करायचं आहे. चलिए, हवा में गेंद है, लेकिन यही बात बताया जब और मौका यहाँ पर देखिए छक्का आता हुआ। और टोटल की बात करेंगे थोड़ा बता लेते हैं भाई यहाँ पर, क्योंकि रन खराब ही नहीं है। तो जाएंगे आपकी तरफ जरूर। 6 गेंद 37 की जरूरत है। तर या दरम्यान सर्जा बैलाचे मालक आमचे मोतीराम शेठ पाटील पिसारवे यांचे शुभागमन विनंती करतोय की आपण या मुख्य अतिथी कक्षामध्ये आपण देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. गावदेवी चषक 2026 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. चलिए, 6 गेंद 37 की जरूरत है। आज दोपहर के समय ऐसा इंडिया कप में मुकाबला खेला गया था, जहाँ पर एक कोलकाता हरियाणा के बीच में मुकाबला हुआ था। करण अंबाला जगत सरकार के बीच में फाइट, और 6 पे वहाँ पर भी रह गया था 37, क्योंकि बड़ा टारगेट जब बनती है ना तो आसान नहीं रहता है। पिंकू पॉल क्या क्रिकेट खेले भाई। अंकित देखिए, आपको लगता है हमेशा बड़ी चेहरे बड़ा उभर कर आते हैं, बहुत बड़े। देखिए आज हमारे ग्रामीण के देखिए केतन मात्रे ने भी क्या इनिंग खेला भाई कल। बात करेंगे तेज, देखिए यहाँ पर अर्धशतक। अब गेंदबाजी में लेके आते हुए फराज शेख मुझे लगता है, और एक तैयार हुए यहाँ पर से भूमिक जैसे फराज शेख। और बल्लेबाजी में भी देखिए आकर आखिरी में अफ्ताब शेख ने देखिए एक चौका एक छक्का लगाया। फराज शेख देखिए मौके की तलाश में थे, मौका मिला, इंतजार मिला। और सहबाज देखिए अब तो मुझे लगता है बहुत सारी जिम्मेदारी, क्योंकि अरबाज के बंदूराज है, लेकिन अरबाज हैं, सहबाज हैं, बाबूशाह हैं, सोहेल हैं। हर इंसान अपने जिंदगी में हीरो हैं। देखिए यहाँ पर तर टीम वाघिलीवाडा तुम्ही खेळते पाहताय स्वर्गीय तात्याशेठ प्रतिष्ठान आणि रियांश 11 वाघिलीवाडा. तुम्ही पाहताय त्यांना पॅक केलं विकीशेठ भोईर आणि तुम्ही पाहताय जॉय पाटील पिसारवे यांच्या माध्यमातून संघाला पॅक केलंय. तर टीम वाघिलीवाडा संघाचा संघनायक आणि टीम गावदेवी दिवाले संघाचा संघनायक. शेवटचा ऑफिशियल कॉल आपण लगेच टॉससाठी यायचं आहे. चलिए बात करेंगे लाजवाब। देखिए यहाँ पर बहुत बढ़िया क्रिकेट खेले देसाई टीम, ये नहीं कहूँगा क्योंकि टारगेट थोड़ा उनके सामने पड़ा रह गया। अच्छा क्या है देखिए यहाँ पर फराज शेख देखिए बात करेंगे, और सलमान शेख एक थे भाई ऑलराउंडर, अच्छे बहुत थे, न जाने उन्होंने भी बहुत जल्दी नहीं, बहुत सारे देखिए बात करेंगे चीज़ें हमें क्रिकेट में देखने को मिलता है। गुलशन और डीजे के पास मौका है, 2 विकेट गिरा, थोड़ा उन्हें भी मौका देते, कम मौका मिलता है डीजे को। उनके हाथों पर पूरी निर्भर रहा, लेकिन उन्होंने कभी देखिए अपने आप को बड़ा नहीं सोचा है। लेकिन उनकी तो यही कारण है, तभी तो देखिए उनकी कद इतनी बड़ी है, पीछे रहकर टीम को हमेशा। और चौका आता हुआ हमारे गणेश दादा जोशी देखिए, इनकी भी जिक्र की, बहुत सारे देखिए बात करेंगे। रवि दादा आपका भी ग्रेड निश्चित रूप से। दिस साइड टीम देखिए बात करेंगे, आज बहुत बढ़िया क्रिकेट देखिए। अगर 70-75 की बात होती तो सोचिए ये मैच आग लगी होती इस वक्त है। और जब पहला इनिंग में बड़ा स्कोर बन जाता है, और शुरुआत अच्छा मिला था, लेकिन जहाँ पर साई का विकेट गिरा वहाँ पर उन्होंने बहुत मैच, राम ने भी, साई है मैदान पर, सॉरी माफी चाहेंगे, जो राम ने खींचा था मैच को, और राम का जैसा विकेट गिरा, साई संघर्ष करते रह गए। बाकी के बल्लेबाज देखिए, रौनक देखिए कुछ बड़े हिट खेले, लेकिन 2-4 डॉट गेंद निकल जाता है तो फिर बड़ा टारगेट के पीछे आपको देखिए हर गेंद पे रन बनाना होता है। अभी भी देखिए 65 के ऊपर रुके हैं और 2 गेंद बचाए, यही तो बात बताएगा। 70-75 होता तो फिर मैच कुछ अलग होता। तो ये विकेट बता रहा है भाई यहाँ पर, ये विकेट गलत नहीं है, ये अभी भी वही विकेट है। लेकिन पेट टीम के देखिए कहीं देखिए उनके जो आदर्श पीछे मैनेजमेंट है ना, थोड़ा गेंदबाजी से उनकी नाखुश है। उन्होंने कहीं टूर्नामेंट देखिए उन्होंने गेंदबाजी से मैच गवाए हैं, लेकिन इसके कारण यही है आजकल का बल्ला, आजकल का विकेट इतना मदद नहीं मिलता है। जो विकेट रहता है ना 5वां 6ठा 6 नाइट तक विकेट इतना अच्छा खेलता है ना, तो गेंदबाज गेंद भी देखिए ऐसा आता है, लगते ही बल्ले पर छक्का जाता है।
लेकिन पेट टीम का आ जाए तो इनकी पहचान इनकी गेंदबाजी की, तभी तो रातों के कातिल ये पहचाने जाते हैं। और कभी कभी होता है भाई, कातिल खुद के लिए देखिए बन जाते हैं। रतन सर देखिए सर आता हुआ, कोई बात नहीं, मैच कंप्लीट हुआ. हरली तरी चालेल वाघा सर का लड़ता पाहिजे. अच्छा फाइट किया पर और भले मंजिल थोड़ा दूर था, लेकिन मैच के मैन ऑफ मैच नो डाउट से